4-5 वाजता जाग येतो माणसं. त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिर तुमच्याजवळ येतो, घरी येतो, तुम्हाला जागृत करतो. अरे उठ, सत्कर्माची वेळ झालेली आहे, उठ. धर्मराज युधिष्ठिर निघून गेला की दुर्योधन लगेच येतो. अरे झोप, आता का वय का तुझं उठायचं? काय करतोस उठून? झोप, साखर झोपेची वेळ आहे. जर आपण युधिष्ठिराचं ऐकलं, धर्मराजाचं जर ऐकलं तर आत्मकल्याण होईल. तर त्या रशियन सायंटिस्ट सांगतोय तुम्हाला आता, तर त्यांनी असं सांगितलं, प्रूव्ह केलं. त्यांनी सांगितलं की काहीच करू नका, भारतीय धर्मशास्त्र हे इतकं उज्ज्वल आहे की याच्यामध्ये ज्या उपासना सांगितलेल्या, जे नामस्मरण भगवंताचं सांगितलेले, त्या नामाचं किती महत्व आहे पहा. म्हणजे सायन्सनं हे प्रूव्ह केलंय. आता आपल्याला करायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं रोज सकाळी 10 मिनिट फक्त देवाजवळ बसा. 10च मिनिट, जास्त वेळ बसू नका. 10 मिनिट देवाजवळ बसून एकाग्र चित्तानं, फक्त एकाग्र चित्तानं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम एवढा मंत्राचा तुमच्या पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत त्याचे वेव्स तुम्हाला जाणवतील. अशा पद्धतीने तुम्ही जप करा. काहीच करू नका, फक्त 10 मिनिट. माळ घेऊ नका, काहीच नको, फक्त 10 मिनिट जप करा. आता मला सांगा याच्यामध्ये काय प्रूफ काय होतं? प्रत्येक मिनिटाला माणसाच्या शरीरातल्या ज्या पेशी असतात 3 लाख पेशी प्रत्येक मिनिटाला मरतात आणि तितक्या तयार होतात. कदाचित जास्त असतील, पण ज्या वेळेला 10 मिनिटामध्ये किती झाल्या? 30 लाख. ठीक आहे, 10 मिनिटं 5च मिनिटं ध्यान असतं एकाग्र चित्तानं. माणसाच्या मनात कुठलाही विचार न येता फक्त राम नाम, राम नाम घेताना माणसाच्या मनामध्ये राम आला पाहिजे. जे रामामध्ये जेवढं सामर्थ्य नाहीये तेवढं नामामध्ये सामर्थ्य. रामायणाचं एक उदाहरण पाहूया. नामे तरले दगड तुझ्या रे, नामे तरले दगड तुझ्या रे, सेतू बनला कठीण कर्म रे, गेलाशी लंकेला घेऊन वानर मेळा, प्रेम भरे नामामध्ये इतकं सामर्थ्याचं उदाहरण पहा. रामायणामध्ये असं सांगितलेलं, ज्या वेळेला सेतू बनवण्याचं काम चालू होतं, सगळ्या वानरांनी दगड आणायची, त्याच्यावर श्रीराम असं लिहायचं आणि समुद्रामध्ये टाकायचं की ते तरंगायचे. रामानं पाहिलं की हे सगळेजण आपल्यासाठी करतायत, आपणही काही मदत करावी, आपणही एखादा दगड टाकून पाहावा. पण त्याच क्षणाला रामाच्या मनामध्ये किंतु निर्माण झाला, परंतु निर्माण झाला, जर मी याला कदाचित दगड टाकला आणि तो जर बुडला तर सगळे हसतील मला. आपण असं करायचं नाही. म्हणजे आपण काय करू, थोडस वर जाऊ, यांच्यापासून थोडस दूर जाऊन टाकून तर पाहू आपण सगळ्यांचा. तर आपला एक करेल, पण जर बुडला तर कुणी पाहणार नाही, आपणच एकटे पाहणार आहोत. म्हणून त्यांनी दूर गेले, थोडस 10 किलोमीटर 1 किलोमीटर दूर, आणि त्या ठिकाणी दगड घेतला आणि तो समुद्रामध्ये टाकल्याबरोबर तो बुडाला. बरं झालं सगळ्यांसमोर टाकला गेले, असं झालं असतं. हनुमंताचं मात्र सतत रामावरती लक्ष असायचं, रामाच्या प्रत्येक कृतीवर लक्ष असायचं. काय करतात राम? हनुमंतानं हळूच वाकून पाहिलं, रामराया काय चाललंय? तू पाहिलंसच का म्हणे? बरं ये म्हणे. बरं मला सांग हनुमंता, हे सगळे जर तुम्ही वानर दगड टाकताय, ते सगळे दगड करताय आणि मी टाकलेला दगड हा कसा काय बुडला? हनुमंतानं सांगितलं, देवा नामे तरले
दगड तुझ्या रे. तुमच्यामध्ये सामर्थ्य एवढं नाही तेवढं तुमच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही तुमचं नाव लिहून ते दगड टाकतोय. म्हणजेच काय, तुमच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे तुमच्या नामामध्ये की दगड सुद्धा करतात तर आपल्यासारखी माणसं कावर करणार नाही हो. आणि ज्याला तुम्ही टाकून द्याल तो कसा काय करेल, ज्याला तुम्ही धराल त्याला जवळ कराल तो करून जाईल भवसागर, आणि ज्याचा तुम्ही त्याग कराल तो कधीच करणार नाही. पण कुणाचा त्याग करतात, दुष्ट कर्माचा त्याग करतात, वाईट वृत्तीचा त्याग करतात, पाप कर्माचा त्याग करतात. म्हणून मग राम राम लिहून तो सिद्ध तयार झाला. राम नामाला लिहून एवढे महान संत नामावर करून गेले. कलियुगात फार सोपं आहे हो उदाहरणाचं. मोक्ष प्राप्त करणं कलियुगात